तर आम्ही झालेलो आहे तयार आणि आज आहे शनिवार, माहीला आहे सुट्टी, त्याच्यामुळे आम्ही निघालेलो आहे कुठे माही? सज्जनगडला. तर सज्जनगडचा इथून पुढे व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला भेटूया सज्जनगडवरती. फायनली आपण सज्जनगडवर पोहोचलेलो आहे. बाहेर पडलं ना ह्यांना सगळ्यांना ना खूप भूक लागते, घरात तर भूक नसते. मग ह्यांच्यासाठी चिप्स वगैरे घेतले आणि आम्ही गड चढायला चालू केलं. आता सज्जनगडला कोण कोण गेले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सज्जनगड हा का नाही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध ऐतिहासिक व आध्यात्मिक किल्ला आहे. हा किल्ला समर्थ रामदास स्वामींचे अंतिम विश्रांती स्थान म्हणजेच समाधीस्थळ म्हणून देखील ओळखला जातो. तर हा किल्ला आपल्या राजधानी सातारापासून का नाही सुमारे 16 ते 17 किलोमीटर वरती आहे. गडावर जाताना तुम्हाला अशा मारुतीच्या मूर्ती आणि कुठं त्या कोणत्या ठिकाणी आहेत स्थित हे तुम्हाला तिथं माहिती देखील मिळते. अशा 11 मारुतींची तिथं स्थापना देखील केलेली आहे. बघू शकता छान अशा मूर्त्या देखील आहेत. आणि गडावर जाण्यासाठी तुम्हाला पायऱ्यांची देखील सोय आहे. तर तुम्ही छान अशा पायऱ्या चढून वर देखील जाऊ शकता. आणि वरती थोडंसं गेलं ना हा बघा नजारा, आपली राजधानी सातारा ना एक नंबर आहे. मग काय तर थोडंफार ऊन देखील कमी आलेलं, त्यामुळे चढताना काय एवढा थकवा जाणवला नाही. आणि इथे प्रामुख्याने समर्थ रामदास स्वामींची समाधी व श्रीराम मंदिर व समर्थांचा मठ आणि दहाब्यावरील मारुती पाहावयास मिळतो आपल्याला. आणि थोडंसं वर गेलं ना हे आजोबा तुम्हाला नेहमी दिसतील, जिथं त्यांच्याकडं ना ज्या आपण लहानपणी चिंचा, गोळ्या, बोरकोट ह्या ज्या गोष्टी असतात ना, फुटाणे, वाटाणे, ह्या सगळ्या गोष्टी अगदी 5 ते 10 रुपयांपासून तुम्हाला भेटतात. ह्या चिंच गोळी कोणी खाल्ले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही देखील चिंच गोळ्या, लेमन गोळ्या अशा बऱ्याच वस्तू त्यांच्याकडून कायम घेत असतो. तर ह्या चिंच गोळ्या देखील खूप छान लागतात. तुम्ही कधी गेला ना नक्की इथून घ्या, खूप छान अशी टेस्ट असते. पेपरमिंटच्या गोळ्या देखील माहिती आहे ना, लहानपणीची आठवण. पेपरमिंटच्या गोळ्या खायच्या वरून पाणी प्यायचं, खूप घशामध्ये थंड असा अनुभव येतो. मग इथून काही सामान घेतलं आणि वर निघालो. आणि इथं गडावर का नाही आपण पोहोचलो का नाही, रोज दुपारी भाविकांसाठी ना मोफत महाप्रसाद देखील इथं असतो. तर तुम्ही कधी येथील महाप्रसाद घेतलाय का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तिथं जे असणार महाप्रसादामध्ये जी लापशी असते का नाही ती अप्रतिम अशी असते. तुम्ही कधी खाल्ले का इथला महाप्रसाद किंवा ती लापशी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा हे महाद्वार, इथून आपल्याला सरळ वर जायचंय. मग इथून वर जाताना बघा हा नजारा बघा. आणि व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा, जेवढं शूट पॉसिबल झालंय ना तेवढं मी नक्की केलंय. आणि जिथं मोबाईल अलाउड नव्हता तिथलं तर काही शूट केलं नाहीये. हा सज्जनगडावरील नकाशा आहे, इथून तुम्हाला कळू शकतं कोणत्या ठिकाणी कोणतं आहे ते. मग इथून आपण थोडंसं वरती गेलो ना की आपल्याला एक डाव्या बाजूला आपल्या हाताच्या तलाव लागतो, ते देखील बघण्यासारखं आहे. आता तुम्ही बघू शकता. आता पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा. गडावरून आपण ज्यावेळी खाली येतो त्यावेळी आपल्या उजव्या बाजूस हा तलाव आहे. खूप सुंदर असा तलाव आहे, पण उन्हामुळे थोडंसं आता इथं पाणी कमी आहे. त्याच्याच थोडंसं पुढं आलं की नाही आपल्याला अंगलाई देवीचं मंदिर असा बोर्ड दिसतो, तिथून आत जायचं. तिथंच हे छान अशा प्रशस्त जागेत मंदिर आहे. अगदी निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर आहे. जाताना अगदी दोन्ही साईडला झाड आहेत, बघू शकता. छान असा परिसर आहे इथं का नाही. आता इथं अशी आख्यायिका आहे की हे अंगलाई देवीचं मंदिर आहे ना, आणि त्यातली जी मूर्ती आहे ना ती अंगापूरच्या डोहात सापडलेली महिषासुरमर्दिनीची मूर्ती आहे. मग अंगापूरला सापडल्यामुळे बहुतेक त्याचं अंगलाई देवी असं त्याची स्थापना केली आहे. हेच ते अंगलाई देवीचं मंदिर तुम्ही बघू शकता. छान असं मंदिर आहे. मंदिरात गेलो ना एवढा गारवा वाटतो ना. तुम्ही कधी गेलाय का ह्या मंदिरात मलाच नक्की कमेंटमध्ये सांगा. बघू शकता छान अशा अंगलाई देवीच्या मंदिराची आजची पूजा.
आणि देवीचं रूप बघू शकता तुम्ही. छान असं प्रसन्न वाटतं मंदिरात आलं ना. एक वेळ नक्की भेट द्या. आता आपण थोडंसं खाली येऊयात. मंदिरात दर्शन वगैरे घेतलं, थोडा वेळ तिथं छान बसलो आणि खाली आलो. तर ह्या आजी तुम्ही बघू शकता डेली नित्य नियमानं तिथं झाडू मारण्याचं ह्या आजी काम करत असतात. आणि तुम्हाला दररोज ह्या आजी दिसतील. आणि त्यांचा स्वभाव म्हणचाल ना तर एक नंबर. कोणीही दिसू त्या जय श्रीराम बोलल्याशिवाय काय पुढे जाऊन देणार नाहीत. ह्यांची ही सेवा आहे की नाही दररोज चाललेली असती. तुम्ही कधी ह्या आजींना भेटलाय का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्या आजींबरोबर थोडा वेळ बोललो. त्यांना आंबा वगैरे खायचा होता तर आंबा वगैरे खायला दिला. थोडा त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि आम्ही खाली निघून आलो. नाही तुम्हाला चाचणी काढून दे तेवढं. काहीच नाही मी त्या पोरांच्या पैकी सांगितलं म्हणले पाहिजे खायला काय. जय श्रीराम. जय श्रीराम म्हणा आजींना. जय श्रीराम म्हणा म्हणा म्हणा. जरा जय जय रघुवीर. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय खाली आल्यावरती गडावरून आम्ही तिथूनच जवळ असलेल्या 6 ते 7 किलोमीटर वरती असलेल्या स्वामींच्या मठात गेलो. आणि ह्या मठात जाण्याचा माझा पहिलाच अनुभव होता. आणि खरोखरच आजूबाजूचा परिसर बघा तुम्ही. खूप छान असं वातावरण इथलं आहे. आणि आता इथं सध्या नव्याने हा मठ बांधण्याचं काम देखील सुरू आहे. हेच ते मठाचं बांधकाम अजून काही पूर्ण झालेलं नाही. प्रशस्त असा हा मठ आहे. तुम्ही बघू शकता छान असं याचं बांधकाम आहे. आणि हा आत्ताच एवढा सुंदर दिसतोय तर पूर्ण झाल्यावर किती सुंदर दिसेल. पूर्ण झाल्यावर देखील आपण एकदा ह्याला व्हिजिट करणार आहे. तेव्हा आत्ता ह्याचं बांधकाम चाललंय. आणि मग आम्ही जिथं स्वामींची प्रतिष्ठापना केलेली मूर्ती तिथं पहिल्यांदा ह्या मठात आलो. थोडंसं बसलो तिथं आणि तिथून बाहेर आलो तर तिथून ठोसेघर फक्त 10 ते 15 किलोमीटर राहिलेलो. मग मुलांनी हट्ट केला. मग काय मुलांना ठोसेघरला फिरायला घेऊन गेलो. पण फारसं असं ठोसेघरच्या धबधब्याला म्हणावं असं पाणी नाहीये. तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं पाणी आहे. त्यातच काही मुलं खुश झाली. म्हणलं ठीक आहे. मग थोडा वेळ 1-1.5 तास जरा तिथे बसलो वगैरे फोटो वगैरे काढले आणि घरी निघून आलो. पावसाळ्यात नाही तर रुद्ररूप तुम्ही बघण्यासारखं असतं. ठोसेघरचा धबधबा खूप प्रसिद्ध आहे. छान अशा पहिला ना साईडला सेफ्टीसाठी कंपाऊंड देखील केलेलं आहे. बघू शकता मुलं देखील पाणी बघत छान बसलेली आहेत.